ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. अपेक्स अर्बन कोऑपरेटिव्ह बँक ऑफ महाराष्ट्र अँड गोवा लिमिटेडच्या मालमत्तेचा उपयोग हा सहकार क्षेत्र वाढीसाठी झाला पाहिजे. भारताचे गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे आश्वासन. महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्रातील ज्येष्ठ नेत्यांनी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमितजी शाह यांना अपेक्स अर्बन कोऑपरेटिव्ह बँक ऑफ महाराष्ट्र अँड गोवा लिमिटेडच्या मालमत्तेचा उपयोग सहकार क्षेत्र वाढीसाठी पुनर्वापर करण्यासाठी पावले उचलण्याची विनंती केली आहे. वरिष्ठ नेत्यांनी बंद पडलेल्या अपेक्स बँकेच्या मालमत्तेवर सरकारकडून कारवाई करण्याची मागणी करत अपेक्स अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या मुंबई मालमत्तेचा वापर सहकार क्षेत्रासाठी करावा अशी मागणी केली होती. या बैठकीला उपस्थित असलेले केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे, NFCUचे उपाध्यक्ष CA मिलिंद काळे, अध्यक्ष ज्योतिंद्रभाई मेहता, सहकार भारतीचे नेते उदय जोशी, संजय पाचपोर, कॉस्मॉस बँकेचे अध्यक्ष कोकरे, उपाध्यक्ष CA कासार, सचिन आपटे, MD ठिपसे मॅडम, अपेक्स बँक मुंबईचे लिक्विडेटर संजीव खडके, NFCUचे संचालक सुनील देवडा, इतर मान्यवरांच्या शिष्टमंडळामध्ये समावेश होता. माजी केंद्रीय गृहमंत्री स्वर्गीय शंकरराव चव्हाण आणि भारताचे अर्थमंत्री स्वर्गीय मनमोहन सिंग यांच्या सक्रिय पाठिंब्याने स्वर्गीय ओमप्रकाश देवडा, स्वर्गीय वसंतराव आपटे आणि बापूसाहेब पुजारी यांनी अपेक्स बँकेची स्थापना केली होती. ही बँक राज्यात एकच राज्य सहकारी बँक असावी या नियमानुसार बँक बंद करण्यात आली. बँक आज निष्क्रिय स्थितीत असूनही बँकेकडे अजूनही मोठ्या प्रमाणात तरल निधी आणि मौल्यवान स्थिर मालमत्ता आहे, ज्यामध्ये मुंबईतील फोर्ट परिसरातील प्रशस्त जागेचा समाविष्ट आहे. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025च्या निमित्ताने सहकार क्षेत्रातील वरिष्ठ नेत्यांनी इच्छा केली आहे की बँकेची मालमत्ता वापराविना राहू देण्याऐवजी ती सहकार क्षेत्राच्या फायद्यासाठी वापरली जावी. शिष्टमंडळाने भारताचे गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांना बँकेच्या मालमत्तेचा वापर लिक्विडेट म्हणून देण्याऐवजी पर्यायी शोध घेण्याचा आग्रह धरला. एक प्रमुख सूचना म्हणजे बँकेच्या जागेचा वापर प्रशिक्षण आणि क्षमता बांधणीच्या कामासाठी करावा. भारताच्या सहकार क्षेत्राला बळकटी देण्यावर सरकारचे लक्ष वाढत असल्याने लवकरच सकारात्मक तोडगा निघेल अशी आशा आहे. अपेक्स अर्बन बँकेच्या परिसराच्या भविष्यातील वापरासाठी योजना आखण्यासाठी येत्या आठवड्यात पुढील चर्चा अपेक्षित आहे, अशी माहिती NFCUचे संचालक तथा ओमप्रकाश देवडा, पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड हिंगोलीचे उपाध्यक्ष सुनील देवडा यांनी दिली आहे.